हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ सक्सेस ॲप अकॅडमी. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत फॉरेन की रिलेशनशिप काय असते. फॉरेन की रिलेशनशिप म्हणजे आपण या कॉन्सेप्टमध्ये दोन टेबलला एखाद्या कॉमन की फील्डनी कनेक्ट करतो. फॉर एक्झाम्पल, एक टेबल आहे पॅरेंट टेबल आणि दुसरा टेबल आहे चाइल्ड टेबल. फॉरेन टेबलमध्ये ज्या एंट्रीज आहेत त्या एंट्री व्हेरीफाय केल्यानंतरच चेक टेबलमध्ये ही एंट्री क्रिएट करता येणार. हे आता आपण प्रॅक्टिकली करून बघूया. सगळ्यात आधी कस्टम टेबल क्रिएट करायसाठी आपल्याला SC11 हा टी कोड यूज करावा लागतो. SC11 हा टी कोड यूज केल्यानंतर मी इथे एक कस्टम टेबल क्रिएट करतो. ZSSTB1 हा माझा एक पॅरेंट टेबल आहे. क्रिएट बटनवर क्लिक करतो. याला मी शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करतो, पॅरेंट टेबल. त्यानंतर डिलिव्हरी क्लासमध्ये ॲज युजल ए हा ऑप्शन सिलेक्ट करतो. त्यानंतर मेंटेनन्स अलाउड हा एक ऑप्शन सिलेक्ट करतो. सेव्ह या बटनवर क्लिक करतो. त्यानंतर लोकल ऑब्जेक्ट ओके. नंतर मी फील्ड क्रिएट करतो, बट फील्ड क्रिएट करायच्या आधी एक टेक्निकल सेटिंग्स करून घेऊया. टेक्निकल सेटिंग या टॅबमध्ये गेलो. इथे डेटा क्लास APPL0 हा ऑप्शन मी चूज करतो. त्यानंतर साईज कॅटेगरी 0 करून घेतो. टेक्निकल सेटिंगमधल्या आणि ॲट्रिब्यूट्समधल्या सगळ्या गोष्टी आपण यापूर्वी बघितलेल्या आहेत. मी हा टेक्निकल सेटिंगला सेव्ह करतो, बॅक जातो. आता काही फील्ड्स मी इथे क्रिएट करतो. समजा मॅन्डेट, मला हा टेबल क्लायंट डिपेंडेंट बनवायचा आहे, त्यामुळे मी मॅन्डेट ही एक फील्ड घेतो, मॅन्डेट. त्यानंतर नेम हा एक की फील्ड घेतो. त्यानंतर याचा डेटा एलिमेंट झेड नेम ऑलरेडी क्रिएटेड आहे, मी त्याचाच वापर करतो. त्यानंतर एज, झेड एज हे सुद्धा डेटा एलिमेंट ऑलरेडी क्रिएटेड आहे, मी त्याचाच रियूज करतो. परत एक फील्ड घेतो ॲड्रेस. त्यासाठी सुद्धा एक्झिस्टिंग डेटा एलिमेंटचा वापर करतो, झेड ॲड्रेस. एंटर करतो. ठीक आहे. तर आपल्या 3 फील्ड्स क्रिएट झालेल्या आहे. मी या टेबलला सेव्ह करतो. याला चेक करतो. चेक केल्यानंतर एनहान्समेंटसाठी एक वॉर्निंग मेसेज आलेले आहेत. हे वॉर्निंग मेसेज सुद्धा आपण घालून घेऊया. त्यासाठी आपल्याला एक्स्ट्राजमध्ये जावं लागतं. एनहान्समेंट कॅटेगरी चूज करावं लागतं. ओके या बटनवर क्लिक करायचं आणि कॅन बी डीप एनहान्स्ड हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्यानंतर मी आपल्या टेबलला ॲक्टिवेट करतो. क्लिक ऑन ओके बटन. ठीक आहे. आपला टेबल ॲक्टिवेट झालेला आहे. आता आपल्या टेबलमध्ये कुठल्याही काही एंट्री नाही आहेत. आधी आपण TMG क्रिएट करून या टेबलमध्ये एंट्रीज क्रिएट करूया. बघा, नंबर ऑफ एंट्रीज 0 आहे. या टेबलला मी करतो क्लोज, एक्झिक्यूट करतो. बघा, इथं लिहून आलेलं आहे नो टेबल एंट्रीज फाउंड फॉर स्पेसिफिक की. मग त्यासाठी आपल्याला एक TMG क्रिएट करून या टेबलमध्ये आधी एंट्रीज मेन्शन कराव्या लागतील. त्यासाठी आपल्याला जावं लागतं युटिलिटी, टेबल मेंटेनन्स जनरेटर. ह्या सगळ्या स्टेप्स आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. ऑथरायझेशन ग्रुप %NC %. त्यानंतर फंक्शन ग्रुप आपण आपला टेबल नेम प्रोव्हाइड करतो. याला मी केला कॉपी आणि फंक्शन ग्रुपमध्ये प्रोव्हाइड केला. मी इथं 2 स्क्रीन जनरेट करणार नाही, माझं काम एका स्क्रीनमध्येच होऊन जाणार, त्यामुळे मी सिंगल स्क्रीन जनरेट करणार आहे. आणि त्यासाठी 1 स्टेप ह्या रेडिओ बटनला क्लिक केल्यानंतर फाइंड स्क्रीन नंबर या बटनला क्लिक करतो. प्रपोज स्क्रीन नंबर, क्लिक ऑन कंटिन्यू बटन. आपली स्क्रीन प्रपोज झालेली आहे. आता आपल्याला TMG क्रिएट करावं लागेल. त्यासाठी इथं वरती दिलेली क्रिएट या बटनवर क्लिक करायचा. हा पॉपअप मेसेज आल्यानंतर इथे सेव्ह या बटनवर क्लिक करायचा. परत हा सेकंड पॉपअप मेसेज आहे. दुसऱ्यांदा सुद्धा सेव्ह बटनवर क्लिक करायचा आणि थर्ड टाइम हा एक लोकल ऑब्जेक्ट हा ऑप्शन चूज करायचा. आपला TMG जनरेट होऊन राहिला आहे, तुम्ही इथं बघू शकता. टेबल छोटा असल्यामुळे आपली TMG पटकन जनरेट होऊन जाणार. ठीक आहे. तर आपली TMG क्रिएटेड झालेली आहे. TMG म्हणजे टेबल मेंटेनन्स जनरेटर. याचा यूज काय, तर आपल्या टेबलमध्ये रेकॉर्ड मेंटेन करायसाठी आपण TMGचा यूज करतो. TMG जनरेट झालेली आहे. मग आता मी नवीन विंडो ओपन करतो.
नवीन विंडोमध्ये TMGला ॲक्सेस करायसाठी आपल्याला टी कोड काय, तर SM30. SM30 बद्दल सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. मग SM30 हा टी कोड टाकतो. इथे मला माझा टेबल नेम दाखवत आहे. मला या टेबलमध्ये एंट्रीज क्रिएट करायच्या आहे, तर त्यासाठी मेंटेन या बटनवर क्लिक करतो. इथे जाऊन न्यू एंट्री या बटनवर क्लिक करतो. नेममध्ये फॉर एक्झाम्पल सागर, त्याची एज घेतो 25 आणि त्याचा ॲड्रेस आहे फॉर एक्झाम्पल पुणे. दुसरी एंट्री घेतो प्रीतम, त्याची एज घेतो 24, त्याचा ॲड्रेस घेतो पिंपरी. तिसरा नाव घेतो आकाश, याची एज घेऊया 26, याचा ॲड्रेस घेऊया खराडी. चौथी परत एंट्री क्रिएट करतो लखन, याची एज घेतो 24 अगेन आणि याचा ॲड्रेस घेतो चिंचवड. अशा 4 एंट्रीज मी क्रिएट केलेल्या आहे. आता मी ह्या एंट्रीजला सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर बॅक या बटनवर क्लिक करतो. आता आपण आपल्या टेबलमध्ये जाऊन बघूया खरंच ह्या एंट्र्या क्रिएट झालेल्या आहेत का. त्यासाठी मी आपल्या टेबलमध्ये गेलो, इथून बॅक आलो आणि या कॉन्टेंट या बटनवरती क्लिक करतो. कॉन्टेंट या बटनवर क्लिक केल्यानंतर इथं नंबर ऑफ एंट्रीज या बटनवर क्लिक करतो. इथं आपल्याला नंबर ऑफ एंट्रीज 4 दाखवून राहिला, याचा अर्थ 4 एंट्रीज क्रिएट झालेल्या आहे. मी डायरेक्टली एक्झिक्यूट या बटनवर क्लिक करतो. आपण ज्या एंट्री TMG मध्ये क्रिएट केलेल्या होत्या त्या इथे रिफ्लिकेट होऊन राहिलेल्या आहेत. आता मी काय करतो, एक चाइल्ड टेबल क्रिएट करतो. हा जो टेबल आपण क्रिएट केलेला होता हा टेबल होता पॅरेंट टेबल. मी आता परत एक दुसरी विंडो ओपन करतो. या विंडोमध्ये कस्टम टेबल क्रिएट करायसाठी टी कोड आहे AC11. इथे मी एक सेकंड टेबल क्रिएट करतो. आपला TB1 नावाने जो टेबल होता तो होता पॅरेंट टेबल. TB2 नावाने एक चाइल्ड टेबल क्रिएट करतो. क्रिएट या बटनवर क्लिक करतो. परत याचं नाव देतो चाइल्ड टेबल. टेक्निकल मेंटेनन्स अँड डिलिव्हरी या टॅबमध्ये आपल्याला डिलिव्हरी क्लास प्रोव्हाइड करावं लागतं A आणि डेटा ब्राउझरमध्ये मेंटेनन्स अलाउड. त्यानंतर फील्ड घेण्या अगोदर आपण टेक्निकल सेटिंग करून घेऊया. त्यापूर्वी हा सेव्ह करून घेऊ. लोकल ऑब्जेक्ट टेक्निकल सेटिंगमध्ये डेटा क्लास APPL0 आणि साईज कॅटेगरीमध्ये घेऊया 0. एवढं टेक्निकल सेटिंग घेतल्यानंतर याला करूया सेव्ह आणि जाऊया बॅक. गेल्यानंतर परत मी यामध्ये काही फील्ड्स घेऊन घेतो. मॅन्डेट की फील्ड, अगेन मॅन्डेट, ह्या ऑलरेडी सिस्टीममध्ये सेव्ड आहेत. त्यानंतर मी घेतो नेम हा की फील्ड आहे आपल्या चाइल्ड टेबलचा आणि पॅरेंट टेबलचा सुद्धा. याच्यासाठी सुद्धा डेटा एलिमेंट मी घेतो नेम. आपल्याला जेव्हा फॉरेन की रिलेशनशिप मेंटेन करायचं असते बिटवीन 2 टेबल, तर जी फील्ड आपण घेणार आहोत ती फील्ड ही एक की फील्ड असायला पाहिजे. आणि दुसरा क्रायटेरिया आहे पॅरेंट टेबलचा डेटा एलिमेंट आणि चाइल्ड टेबलचा डेटा एलिमेंट हा सेम असायला पाहिजे. त्यानंतर मी घेतो इथे एज, इथे डेटा एलिमेंट घेतो Z एज. त्यानंतर इथे घेतो मी एम्प्लॉयमेंट ID, EMP ID, Z एम्प्लॉयमेंट ID, हे सुद्धा ऑलरेडी क्रिएटेड आहे. आता घेतो इथे सॅलरी Z सॅलरी आणि करन्सी ही एक रेफरन्स फील्ड आहे. या फील्डचं काम फक्त एवढंच आहे, तर ही एक रेफरन्स फील्ड म्हणून वर्क करणार आहे. रेफरन्स फील्ड काय असते, रेफरन्स टेबल काय असते हे सुद्धा आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. मग Z करन्सी याचा डेटा एलिमेंट आपण घेऊया
झेड करन्सी यस, झेड करन्सी हा डेटा एलिमेंट घेऊया. या टेबलला मी करतो सेव्ह. आता आपण जेव्हा सॅलरी आणि करन्सी ही फील्ड घेतलेली आहे तर आपल्याला रेफरन्स फील्ड प्रोव्हाइड करावं लागतं. रेफरन्स फील्ड करन्सी अँड क्वांटिटी या फील्डसाठी कंपल्सरी द्यावं लागतं. मग रेफरन्स टेबलमध्ये आपण जो टेबल घेतलेला आहे त्याच टेबलला कॉपी पेस्ट करूया आणि करन्सी या फील्डला रेफरन्स फील्ड म्हणून इथं प्रोव्हाइड करूया. याला करूया सेव्ह. चेक. परत एनहान्समेंट कॅटेगरीसाठी वॉर्निंग मेसेज आलेले आहेत ते सुद्धा आपण घालून घेऊ. यासाठी आपल्याला जावं लागेल एक्स्ट्रास, एनहान्समेंट कॅटेगरी, ओके बटन अँड देन कॅन बी डीप एनहान्स, कॉपी, टेबलला करतो सेव्ह आणि ॲक्टिवेट. टेबलला गेला ॲक्टिवेट. ठीक आहे. आता टेबल ॲक्टिवेट झालेला आहे. आता मला या टेबलला फॉरेन की लावायचा आहे. हा झाला आहे आपला चाइल्ड टेबल. चाइल्ड टेबलमध्ये एंट्रीज तेव्हाच क्रिएट होणार जेव्हा तो पॅरेंट टेबलला व्हेरीफाय करणार आणि पॅरेंट टेबलमध्ये त्या एंट्रीज जर का अवेलेबल असतील तरच आपल्या चाइल्ड टेबलमध्ये नव्या एंट्र्या क्रिएट होणार, अदरवाईज नवीन एंट्री क्रिएट होणार नाही. मग फॉरेन की रिलेशनशिप लावायसाठी ज्या की फील्डला आपल्याला रिलेशन लावायचं आहे, जसा चाइल्ड टेबलमधली की फील्ड आहे नेम आणि आपल्या पॅरेंट टेबलमधली सुद्धा की फील्ड आहे नेम. बघा, हा आहे आपला पॅरेंट टेबल. पॅरेंट टेबलमधली की फील्ड आहे नेम आणि हा आहे आपला चाइल्ड टेबल. चाइल्ड टेबलमधली की फील्ड आहे नेम. मग मी सेम की फील्डला फॉरेन की लावतो. त्यासाठी त्या फील्डला सिलेक्ट करायचा. इथं एक बटन दिसत आहे फॉरेन की या नावाने, या बटनवर क्लिक करायचा. अशा पद्धतीची एक विंडो ओपन होईल. इथे आपण चेक टेबलच्या समोर आपला पॅरेंट टेबलचं नाव टाकायचं. जसं आपल्या पॅरेंट टेबलचं नाव आहे ZSS TB1. देन क्लिक ऑन क्रिएट प्रपोजल. क्रिएट प्रपोजलवर क्लिक केल्यानंतर TB1 टेबल 1 मधली जे नेम फील्ड आहे ती फील्ड आपल्याकडे रिप्लिकेट होणार. मग मी इथे कॉपी या बटनवर क्लिक करतो. बघा, इथे फॉरेन की फॉर झेड टेबल 2 वॉज अप्लाइड, म्हणजे चाइल्ड टेबलसाठी एक फॉरेन की रिलेशनशिप मेंटेन झालेला आहे. ज्या वेळेस आपल्याला चाइल्ड टेबल मध्ये एंट्रीज क्रिएट करायच्या असतील तर तो आधी पॅरेंट टेबलला व्हेरीफाय करणार की त्या एंट्रीज पॅरेंट टेबलमध्ये अवेलेबल आहेत की नाही. जर का अवेलेबल नसतील तर एंट्रीज क्रिएट होणार नाही. फॉरेन की रिलेशन मेंटेन झालेलं आहे. मी याला परत एकदा ॲक्टिवेट करून घेतो. टेबलला ॲक्टिवेट केल्यानंतर आता मला रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे. टेबलमध्ये रेकॉर्ड मेंटेन करायसाठी आपण युटिलिटीज TMG मध्ये जातो. TMG मध्ये गेल्यानंतर सेम प्रोसेस आपण फॉलो करूया. %NC %, आणि इथे आपण प्रोव्हाइड करतो टेबल नेम. याला मी केलं कॉपी आणि पेस्ट. याला सुद्धा वन स्टेप करतो. फाइंड स्क्रीन नंबर या बटनवर क्लिक करतो. प्रपोज स्क्रीन नंबरवर क्लिक करतो. देन क्लिक ऑन क्रिएट TMG बटन. हिट ऑन सेव्ह बटन फॉर कपल ऑफ टाइम. देन क्लिक ऑन लोकल ऑब्जेक्ट. TMG इज जनरेटिंग. ठीक आहे. तर टेबल 2 साठी आपली TMG जनरेट झालेली आहे. आता आपण टेबल 2 मध्ये डेटा एंटर करून बघूया. त्याच्यासाठी आपण जाऊया SM30 मध्ये. परत SM30. इथे टेबल 2 ऑटोमॅटिक रिप्लिकेट झालेला आहे. मेंटेन या बटनवर मी क्लिक करतो. आता एक अशी एंट्री क्रिएट करून बघू जे पॅरेंट टेबलमध्ये ऑलरेडी आहे आणि दुसरी अशी एंट्री क्रिएट करून बघू जे पॅरेंट टेबलमध्ये अवेलेबल नाही आहे. आता जसं पॅरेंट टेबलमध्ये आपण गेलो, हा पॅरेंट टेबल मी ओपन केला आहे. याच्या कॉन्टेंटमध्ये गेलो. कॉन्टेंटमध्ये गेल्यानंतर एक्झिक्यूट केला तर माझ्याजवळ 4 एंट्रीज आहेत. आकाश, लखन, प्रीतम आणि सागर. एक सागरच्या नावाची एंट्री चाइल्ड टेबलमध्ये क्रिएट करून बघूया. आता मी इथे आलो. चाइल्ड टेबलच्या TMG या टेबलमध्ये आलो. न्यू एंट्रीज या बटनवर क्लिक केलं. सागर, त्यानंतर त्याची एज घेऊया 25, जी आपण तिथे पूर्वीच्या टेबलमध्ये घेतलेली होती. आधीच्या टेबलमध्ये किती घेतलेली आहे? सागर 25 आणि ॲड्रेस त्याचा आहे पुणे.
या टेबलमध्ये आलो. इथे ॲड्रेसची टॅब नाही आहे त्यामुळे आपण ॲड्रेस नाही घेऊ. याचा घेऊया एम्प्लॉयमेंट आय डी, फॉर एक्झाम्पल 002 हे याची एम्प्लॉयमेंट आय डी आहे. आणि सॅलरी घेऊया 25,000. सॅलरी घेतलो 25,000. करन्सी घेतलो INR, इंडियन रुपीज. आता मी करतो याला सेव्ह. बघा आपला चाइल्ड टेबलमध्ये डेटा सेव्ह झालेला आहे. मग आता चाइल्ड टेबलला जाऊन व्हेरीफाय करून घेऊया आपल्या टेबलमध्ये हा रेकॉर्ड क्रिएट झालेला आहे की नाही. त्यासाठी मी जातो चाइल्ड टेबलमध्ये, त्याच्या कॉन्टेंटमध्ये गेल्यानंतर याला करतो एक्झिक्यूट. एक्झिक्यूट केल्यानंतर बघा इथे आपला सागर नावाची फील्ड आलेली आहे. आता बघूया एक अशी एंट्री क्रिएट करून बघूया जे आपल्या पॅरेंट टेबलमध्ये अवेलेबल नाही आहे. फॉर एक्झाम्पल नेहाल. मी इथे नेहाल या नावाची एक एंट्री क्रिएट करून बघतो. याने पहिलेच बघितलं की ती एंट्री अवेलेबल नाही आहे, पण तरीही मी ट्राय करून बघतो. याची एज घेतो 24. एम्प्लॉयमेंट आय डी घेतो 004 आणि याची सॅलरी घेतो 30,000 आणि करन्सी घेतो INR. आता मी करून बघतो सेव्ह. बघा आपल्याला एक एरर मेसेज आला. एंट्री नेहाल डज नॉट एक्झिस्ट इन ZSSTB1 चेक एंट्री. म्हणजे आपण जो पॅरेंट टेबल क्रिएट केलेला आहे त्या पॅरेंट टेबलमध्ये नेहाल नावाची एंट्री नसल्यामुळे आपण चाइल्ड टेबलमध्ये सुद्धा त्या नावाची एंट्री क्रिएट करू शकणार नाही. तर मेन पर्पज फॉरेन की रिलेशनशिपचा हेच असतो की जर पॅरेंट टेबलमध्ये एखादी एंट्री अवेलेबल असेल आणि आपल्याला चाइल्ड टेबलमध्ये एंट्री क्रिएट करायचा असेल तरच ते एंट्री क्रिएट करू देणार. अदरवाइज एंट्री क्रिएट होणार नाही. आय होप तुम्हाला फॉरेन की रिलेशनशिप समजलं असणार. कस्टम टी कोड कसं क्रिएट करायचा. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक कस्टम टेबल आहे. मी SC11 मध्ये जातो आणि SSTB1 नावाचा एक कस्टम टेबल आहे. डिस्प्ले करतो. या टेबलमध्ये अशा 3 कस्टम फील्ड घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये ऑलरेडी 4 रेकॉर्ड्स क्रिएट केलेले आहेत. या टेबलमध्ये ऑलरेडी 4 एंट्रीज क्रिएट केलेल्या आहेत. याचं TMG बघायसाठी मी SM30 मध्ये जातो. SM30 मध्ये गेल्यानंतर त्या टेबलचं नाव इथं प्रोव्हाइड करतो. इथं ऑलरेडी रिप्लिकेट होतो आहे. हा 2 आहे, आपल्याला 1 हवा आहे. मेंटेन या बटनवर क्लिक करतो. बघा इथे त्यात सेम 4 एंट्रीज क्रिएटेड आहे. आता मला एक कस्टम टी कोड क्रिएट करायचा आहे जेणेकरून ह्या एंट्रीज मी डायरेक्टली क्रिएट करू शकलो पाहिजे. कस्टम टी कोड क्रिएट करायसाठी एक टी कोड आहे SC93. कस्टम टी कोड क्रिएट करायसाठी एक स्टँडर्ड टी कोड आहे SC93. ह्या टी कोडचा मी वापर करतो. त्यानंतर अशा पद्धतीने एक विंडो ओपन होईल. इथे आपल्याला ट्रान्झॅक्शन कोड प्रोव्हाइड करायचा आहे. जसं आता मला SM30 या टी कोडसाठी नवीन टी कोड कस्टम टी कोड क्रिएट करायचा आहे. तर मी एक कस्टम नाव देतो ZTSM30. कस्टम टी कोड नेम दिल्यानंतर क्रिएट या बटनवर क्लिक करतो. अशी एक विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये एक शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करतो. फॉर एक्झाम्पल कस्टम टी कोड फॉर SM30. कस्टम टी कोड फॉर SM30 हा एक शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर शेवटचं ऑप्शन आपल्याला चूज करावं लागतं. ट्रान्झॅक्शन विथ पॅरामीटर. ह्या रेडिओ बटनला चूज करून ओके या बटनवर क्लिक करतो. त्यानंतर आपल्याला कुठल्या ट्रान्झॅक्शनसाठी हा कस्टम टी कोड क्रिएट करायचा आहे तो ट्रान्झॅक्शन कोड आपल्याला इथं प्रोव्हाइड करावं लागतं. आपल्याला SM30 या टी कोडसाठी हा कस्टम टी कोड क्रिएट करून राहिलो त्यामुळे आपण इथं SM30 टी कोडचं नाव प्रोव्हाइड करू. SM30. त्यानंतर स्किप इनिशियल स्क्रीन याच्याबद्दल मी थोड्या वेळात परत सांगतो तुम्हाला. इथे बाकी कुठेही काही न करता सरळ SAP GUI फॉर विंडो या चेकबॉक्सला टिक करायचा आणि सगळ्यात खाली स्क्रोल डाऊन करून इथे
व्ह्यू नेम आपल्याला याच्या पुढे टेबल नेम प्रोव्हाइड करावं लागतं. आपला टेबल नेम होता ZSSTB1. मी आपल्या टेबलचं नाव इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर व्ह्यू नेमच्या खाली अपडेट टाइप करून याच्या पुढे डिफॉल्ट व्हॅल्यू दॅट इज X ही आपल्याला घ्यावं लागते. आणि त्यानंतर इथे आपण करूया सेव्ह केल्यानंतर परत क्लिक ऑन लोकल ऑब्जेक्ट. आपला कस्टम ट्रान्झॅक्शन कोड सेव्ह झालेला आहे. याला आता आपण करून पाहूया एक्झिक्यूट. इथून डायरेक्टली आपल्याला एक्झिक्यूट करावं लागतं, त्याच्यानंतरच हा टी कोड ऍक्टिव्हेट होतो. इथून केलं आपण एक्झिक्यूट. बघा आता जसं मी एक्झिक्यूट केलं तसा ही विंडो आपण कुठे बघितली होती, SM30 मध्ये बघितली होती. तर डायरेक्टली तो SM30 या विंडोवरती घेऊन आलेला आहे. या मेंटेन बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं नवीन एंट्री क्रिएट करता येणार. नवीन एंट्री क्रिएट करण्यासाठी ज्या स्टेप्स आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत त्या सेम स्टेप्स आपण फॉलो करायच्या. तर आता जो आपण टी कोड क्रिएट केलेला आहे त्याचा वापर मी डायरेक्टली करून बघतो. आपला नवीन टी कोडचं नाव आहे ZTSM30. याला मी करतो कॉपी आणि ह्या ट्रान्झॅक्शन कोडला डायरेक्टली इथे पेस्ट करतो आणि एंटर करतो. जसं मी एंटर करतो तसंच त्यांनी डायरेक्टली आपल्याला SM30 या विंडोवरती घेऊन आलेला आहे. इथून मी मेंटेनवर क्लिक करणार आणि बाकीचा रेकॉर्ड जसा आपण मेंटेन करतो तशा पद्धतीने क्रिएट करू शकतो. मग आता मला हे इनिशियल स्क्रीन सुद्धा नाही बघायची. जसं मी हा टी कोड टाकतोय ZTSM30 एंटर करतो आणि एंटर केल्यानंतर मला ही एक इनिशियल स्क्रीन येत आहे. बघा इथे लिहून आहे ही एक इनिशियल स्क्रीन आहे. मला ही सुद्धा स्क्रीन बघायची नाहीये. मग त्यासाठी काय करता येणार, परत मी SC93 मध्ये जातो आणि जो कस्टम टी कोड आपण क्रिएट केलेला आहे त्या कस्टम टी कोडला चेंज करतो. चेंज बटनवर क्लिक केल्यानंतर इथं लिहिलेला ऑप्शन स्किप इनिशियल स्क्रीन या चेकबॉक्सला टिक करतो. याला परत सेव्ह करतो आणि एक्झिक्यूट करतो. आता बघा इनिशियल स्क्रीन स्किप होऊन डायरेक्टली जिथं आपण रेकॉर्ड मेंटेन करतो ती स्क्रीन ओपन झालेली आहे. मग आता मी या कस्टम टी कोडचा वापर टी कोडचं सेक्शन मध्ये करतो. आपल्या टी कोडचं नाव आहे ZTSM30. याला मी करतो एंटर. बघा आता इनिशियल स्क्रीन न येता डायरेक्टली आपला TMGची स्क्रीन ओपन झालेली आहे. इथे हवं तर आपण नवीन एंट्री क्रिएट करू शकतो. समजा मला एखादी नवीन एंट्री क्रिएट करायची आहे. रोशन, याची एज 26 आणि याचा ऍड्रेस मुंबई. याला मी करतो सेव्ह. बघा आपला डेटा सेव्ह झालेला आहे. म्हणजे आपण जो कस्टम टी कोड क्रिएट केला तो परफेक्टली वर्क करत आहे. तर अशा पद्धतीने आपण कस्टम टी कोड क्रिएट करू शकतो. जर तुम्हाला कुठे काही डाऊट येत असेल तर कमेंटमध्ये विचारा. आम्ही तुमचे डाऊट्स नक्की क्लिअर करून देऊ. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.